नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी मजेत आहे. झोप वगैरे व्यवस्थित पूर्ण झालेली आहे, फ्रेश झालेलो आहे आणि आता पहिल्या कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू सादर करण्याकरता तुमच्यासमोर मी उभा आहे. या सामन्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे, या मैदानाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. टेस्ट क्रिकेट होणारी मैदानं ही पहिल्यातच मला प्रेमात पाडतात, परंतु त्याच्यातल्या भव्य दिव्य मैदानांपेक्षा जेव्हा निसर्गाचा वरदास्त मिळालेल्या मैदानावरती मी जातो तेव्हा जास्त प्रेमात पडायला होतं. धरमशालाचं मैदान आहे किंवा याच्या न्यूझीलंडमधली काही मैदानं आहेत. केपटाऊनचं म्हणजे साऊथ आफ्रिकेमधल्या केपटाऊनचं न्यूलंड्स मैदान आहे आणि हे गॉलचं मैदान आहे. ती मला प्रचंड आवडतात. आता हे सेटिंग एक सेकंद मी बाजूला सरकतो आणि तुम्ही बघा, मागं गॉल फोर्ट आहे आणि त्याच्या शेजारी हे असं मोकळं ढाकळं मैदान आहे. मला सांगा, प्रेमात पडावं असं सेटिंग आहे की नाही? आणि याच मैदानावरती भारत विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना होणार आहे. सांगून तुम्हाला गंमत वाटेल, गेल्या साधारणपणे 9 वर्षामध्ये भारतीय संघ 16 सामने श्रीलंकेमध्ये खेळलेला आहे. ही न्यूज नाही आहे. न्यूज ही आहे की याच्यापैकी एकही सामना कसोटी सामना नव्हता. भारतीय संघ जवळजवळ 10 वर्षानंतर श्रीलंकेमध्ये कसोटी सामना खेळतोय. त्यामुळे कसोटी खेळण्याचा श्रीलंकेतला अनुभव असणारे भारतीय संघात 2 खेळाडू आहेत. एक आहे KL राहुल, दुसरा आहे रवींद्र जडेजा. श्रीलंकन संघाने भरपूर क्रिकेट इथं खेळलेलं आहे. गॉलच्या मैदानावरती 50वा कसोटी सामना होतो आहे आणि हा जो पहिला कसोटी सामना होणार आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा 600वा सामना आहे. शुभमन गिल फार छान पद्धतीने म्हणाला की ज्या वाटेवरनं मनसूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, बिशन सिंग बेदी, नंतर सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारखे महान कप्तान चालले त्या वाटेवरनं मला चालायला मिळणार आहे. कप्तान म्हणून माझ्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे, मोठी संधी आहे आणि प्रचंड मोठा बहुमान आहे. का नाही? कारण 600वा कसोटी सामना हा छोटा लँडमार्क मानलाच जाऊ शकत नाही आहे. या मैदानावरती तुम्हाला ट्रायपॉड हातात धरून प्रिव्ह्यू करायला लागतो किंवा मॅच रिपोर्ट करायला लागतो, कारण हा सोडला की वाऱ्यामुळे तो असा हलायला लागतो, कारण अगदी शेजारी समुद्र आहे. आता बघा, मी छानपैकी हे रिपोर्टिंग करत होतो, आता मला निसर्गाने सांगितलं आहे जरा जागा बदल. त्याचं कारण अगदी हलका पाऊस चालू झालेला आहे. हीच या मैदानाची श्रीलंकेमधली गंमत आहे. खूप जणं म्हणतात कशाला श्रीलंकेमध्ये आत्ता सामने भरवले, पावसाची शक्यता आहे. परंतु या काळामध्ये श्रीलंकेमध्ये पाऊस नसतो असं नाही, घनघोर पाऊस नसतो, एवढाच मुद्दा आहे. पहिल्या कसोटी सामन्याची जी तयारी चालू आहे त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. काही मुद्दे जे माझ्या लक्षात येतात, जे महत्त्वाचे आहेत, ते तुमच्यासमोर मांडतो. भारतीय संघाचा गेल्या वर्षभरातला जर का कसोटी क्रिकेटमधला प्रवास पाहिला तर भारतीय संघाचा ठेचकाळत प्रवास झालेला आहे. माय देशामध्ये न्यूझीलंडने आपल्याला 3-0 हरवलं, नंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्याला 2-0 हरवलं आणि त्यावेळेला कळून चुकलं की भारतीय संघ स्पिनर्स विरुद्ध बॅट्समन तेवढी चांगली बॅटिंग करत नाही आहेत. म्हणून श्रीलंकन संघ रिस्क घ्यायला तयार आहे का? तर मला वाटत नाही, कारण मागं जे खेळपट्टी तुम्हाला लांबवरती दिसेल त्या खेळपट्टीवरती भरपूर पाणी तर आहेच, त्याबरोबर भरपूर रोलिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे साध्या भाषेत सांगायचं तर फलंदाजीला पोषक खेळपट्टी ही बनवली गेलेली आहे. म्हणून या विकेटवरती नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिल्यांदा बॅटिंग करायचा विचार करेल. भारतीय संघामध्ये मी एवढंच म्हणेन की बॉलर्सला जरा अनुभवाची कमतरता आहे. श्रीलंकेमध्ये तर कुणीच खेळलेलं नाही आहे रवींद्र जडेजा सोडून. तरी मला असं वाटतं की मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची वेगवान जोडी संघात खेळेल आणि त्याच्याबरोबर जडेजाचं स्थान पक्कं आहे. मानव सुतारचं स्थान ऑलमोस्ट मला पक्कं वाटतं आहे आणि कुलदीप यादवला कदाचित संधी मिळेल. 3+2 अशा कॉम्बिनेशननी, फिरकी 3 गोलंदाज, वेगवान 2 गोलंदाज, अशा कॉम्बिनेशननी शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यामध्ये उतरेल हा माझा अंदाज आहे. मी थोडा आत सरकतो कारण पाऊस आता जरा जास्त जोरात यायला लागला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याची म्हणजे माझ्या आयफोनची मला काळजी घ्यायला पाहिजे, मला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे रेकॉर्डिंग चालू ठेवतो. परंतु ही गंमत आहे आणि इथे कधीही हवा बदलते, पाऊस यायला लागतो आणि मैदानावरच्या कर्मचाऱ्यांची पळापळ होते. परंतु इथले कर्मचारी कष्टाला कमी पडत नाही असं मी म्हणेन. श्रीलंकन संघाच्या बाबतीतली अशी गोष्ट आहे
की त्यांच्याकडे सुद्धा अनुभवाची कमतरता आहे. मुख्य त्यांचं जे उद्देश आहे तो त्यांचा फास्ट बॉलर फर्नांडो आणि त्याच्याबरोबर आसिता फर्नांडो आणि त्याच्याबरोबर प्रभात जयसूर्या जो उत्कृष्ट स्पिनर आहे, या दोन बॉलर्सवरती त्यांची जास्त मदार आहे. बॅटिंगमध्ये मी काल जे तुम्हाला रिपोर्टमध्ये सांगितलेलं होतं की कुशल मेंडिस आणि निसंका नसल्यामुळे जरा ते सांभाळून विचार करतायत, प्लॅनिंग करतायत असं माझं मत आहे. त्याच्या उलट भारतीय संघाची बॅटिंग ही जबरदस्त आहे. कारण सलामीला यशस्वी जयस्वाल, KL राहुल, 3 नंबरला देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार आहे, 4 नंबर शुभमन गिल, 5 नंबर रिषभ पंत, 6 नंबर जुरेल किंवा सरफराज खान, अशी धाटणी ही भारतीय संघाची होईल. याचा अर्थ बॅटिंग मजबूत आहे. बॉलिंगबद्दल मी थोडंसं बोललेलं आहे. या खेळपट्टीवरती पहिले 2 दिवस तर बॅटिंगचा बोलबाला राहणार आहे. हवामानाचा अंदाज असा आहे की मधनाधनं पावसाच्या सरी कोसळतील. आत्ता जसा बारीक पाऊस पडतोय तशाच कोसळतील. पळापळ होईल, मैदानावरती आच्छादन घातलं जाईल आणि ते आच्छादन घालून पूर्ण होतंय तोपर्यंत ऊन पडेल. परंतु हा पाठशिवणीचा खेळ चालू राहणार आहे. त्याचा परिणाम 2 अर्थांनी होणार आहे. एक म्हणजे खेळाडूंना, मग तो बॉलर असू देत, तो बॅटर असू देत, त्यांना स्टॉप अँड स्टार्ट या पद्धतीचं क्रिकेट खेळताना काय अडचणी सहन करायला लागतील आणि मार्ग काढायला लागेल याचा विचार करायला लागेल. दुसरी गोष्ट, हा सामना कुकाबुरा बॉलनी खेळला जाणार आहे. या मैदानावरती भले ते सँडबेस्ड आउटफील्ड आहे, त्यामुळे मैदानावरती पाणी राहत नाही, लगेच त्याचा निचरा होतो, पण तरी गवताच्या पात्यावरती जे पाणी असतं त्यामुळे बॉल मऊ होत जातो. त्याचा दुष्परिणाम हा गोलंदाजांना सहन करायला लागणार आहे. या परिणामाबद्दल ते दोन्ही संघातले खेळाडू कसं त्याला अंगीकारतात हे बघायला खूप मजा येणार आहे. या मैदानाच्या माझ्या खूप आठवणी आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, 2008 साली जेव्हा इथं टेस्ट सिरीज झालेली होती त्यावेळेला DRS सिस्टीम ही पहिल्यांदा आलेली होती. पण त्यावेळेला श्रीलंकेचा संघ काय होता, भारताचा संघ काय होता, अफलातून टीम्स होत्या. की त्यावेळेला मुरलीधरनही खेळत होता, लसित मलिंगाही खेळत होता, जयवर्धनही होता आणि संघकारात दिलशान पण होते. आणि भारतीय संघामध्ये सचिन तेंडुलकर होता, राहुल द्रविड होता, हे सगळे दिग्गज खेळाडूसुद्धा त्यावेळेला संघात खेळत होते. त्यामुळे त्यावेळची एक सर्वात मोठी आठवण जी आहे ती म्हणजे DRSची आहे की ज्याच्यामुळे मुरलीधरनला सॉलिड फायदा झालेला होता. 2010 साली मुरलीधरननी याच मैदानावरती आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असताना 800वा कसोटी बळी भारताचा फलंदाजाला बाद करून काढलेला होता. 800 टेस्ट विकेट्स, बाप रे बाप. मला अगदी 100% खात्री आहे बॅटिंगची काही रेकॉर्ड मोडली जातील, कॅचेसची काही रेकॉर्ड मोडली जातील. मुरलीधरनचा 800 टेस्ट विकेटचं रेकॉर्ड कुठल्याही खेळाडूला पार करता येणार नाही आहे. याच्यासाठी मी वाटेल ती पैसा राहायला तयार आहे, कारण शक्य नाही हो. कोणीही खेळाडू इतके वर्ष पहिलं क्रिकेटच खेळू शकणार नाही आणि जरी खेळला तरी त्याला एवढ्या विकेट्स काढता येणार नाही. त्यामुळे मुरलीधरनचा शेवटचा कसोटी सामना मला आठवतो आहे. आणि एक मला सामना आठवतो आहे आणि ते म्हणजे, मला एक सांगा, वीरेंद्र सेहवागची कुठली अचिव्हमेंट तुम्हाला सर्वात जास्त मोठी वाटते हे मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. कारण मग त्याच्या बाबतीतली माझी एक जी आठवण आहे, 1 नाही 2 आठवणी आहेत श्रीलंकेतल्या, त्या मी तुमच्याबरोबर शेअर करीन. परंतु आत्ताच्या घडीला थांबतो. त्याचं कारण प्रिव्ह्यूमध्ये अजून मांडण्यासारखे पॉईंट्स, गहन पॉईंट्स असे काही नाही आहेत. दोन्ही संघ थोडेसे अनुभवाच्या कमतरतेमध्ये आहेत, त्यामुळे कुणी जास्त धोका पत्करणार नाही. मला फक्त बघायचं आहे की भारतीय संघामध्ये कुठले स्पिनर्स खेळत आहेत आणि देवदत्त पडिक्कलला जी संधी मिळणार आहे त्याचा तो फायदा कसा उचलतो आहे आणि श्रीलंकन संघ भारतीय संघाविरुद्ध खेळताना काय योजना अंगीकारतो आहे हे बघायला मजा येणार आहे. तेच सगळं सांगायला, त्याचाच अहवाल सादर करायला तुमचा प्रतिनिधी म्हणून, सुनंदन लेले एक पत्रकार म्हणून या मैदानावरती हजर राहणार आहे. तुमची मतं जरूर मांडा. सेहवाग बाबतीतला प्रश्न परत एकदा सांगतो की सेहवागची टेस्ट क्रिकेटमधली सर्वात मोठी अचिव्हमेंट तुम्हाला काय वाटते हे मला कॉमेंट पीसमध्ये नक्की लिहून पाठवा. मग त्याच्याबद्दलचं छोटं रील किंवा शॉर्ट ही मी तुम्हाला नक्की सादर करीन. चला, वारं भणाणतं आहे, ट्रायपॉड पकडून ठेवायला लागतो आहे, त्यामुळे आता तुमचा निरोप घेतो. बाय बाय.